चिंतामणीचं दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला मी चांगल्या प्रकारे हा चिंतामणीचं दर्शन दाखवलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू. व्हिडिओ आज आपण जाणार आहेत मुंबईला म्हणजेच लालबाग. तर तर नमस्कार मंडळी, मी अक्षय पाटील 0416 हा आपल्या चॅनल आहे. नक्कीच पहिले चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करा. तर मंडळी आजचा ब्लॉग थोडा स्पेशल होणार आहे आणि आज आपण जाणार आहेत मुंबईला म्हणजेच लालबाग. तर आपल्याला लालबागचं दर्शन भेटेल की नाही भेटेल याची मी गॅरंटी देत नाही, पण मी जेवढे गणपती बघायला भेटतील ना तेवढे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. फुल अँड फायनल सगळे गणपती बघायला भेटतील असं मी तुमच्या म्हणजे देवाकडून थोडं आशीर्वाद मागते की बाबा आम्हाला सगळे गणपती बघायला भेटू दे. तर चला मंडळी, आज आपण ह्या ब्लॉगमध्ये फक्त तिघंजण असणार आहोत. मी, सुशील आणि देवेश. त्यांना सांगितलेलं मी टायमिंग सांगितलेलं की आपल्या टाउनशिपमधून म्हणजे नावाशेवामधून आपल्या ट्रेन पकडायची आहे 9:15ची. तर आत्ताच वाजले किती 9:11 झालेत. तर आपल्याला ट्रेन भेटण्याची गॅरंटी नाही. तर थोडं उशीर होईल आम्हाला जायला. तर आम्ही जेवढे गणपती बघायचं होतील तेवढं आम्ही गणपती बघायचा प्रयत्न करू. आणि आलं का नाही तर गाडीचा तर आवाज येते मित्रांनो. तर बघूया. तर चला आता थोडं मी काय जास्त काही बोलत नाही. तर आता आपण जाऊ सर लालबाग. वर्षातून एकदा जायला भेटते, ते पण हौशीचा दिवस. आणि लालबागला आत्तापर्यंत आहे ना म्हणजे दर्शन आहे ना, म्हणजे साधारण माणसांना दर्शन आहे ना अजिबात नीट भेटत नाही. ते फक्त सेलिब्रिटीसाठी तो लालबाग म्हणतात. आता तसंच झालेलं आहे. आता सुरजबाई येणार आहे, तर सुरजबाईच्या गाडीवर मी बसणार आहे आणि जाणार आहे. कारण की सुशील, देवेश आणि पार्थ ते तिघंजणं गेलेत गाडीवर आणि आता मी सुरजबाईच्या गाडीवर जाणार आहे. तर आता मी आलो एवढेपर्यंत. त्यांना आता निघतच ही गाडी सोडली ना, ते गेलं आता नावाशेवाला आणि तिथून आता ट्रेन पकडणार आहेत. तर चला आता जास्त टायमाचं काही उल्लंघन नाही करत, कारण की 9:40ची गाडी आहे आपली ट्रेन नेरूळ डायरेक्ट. तर चला मंडळी, आता भाई येईल तर भाईच्या गाडीवर बसन आणि मी जाईन. बघा मंडळी, अशा प्रकारे आम्ही गाडीवर बसलेलो आहेत आणि आता चालू आहे आम्ही नावाशेवा रेल्वे स्टेशन जवळ आणि तिथून आपण ट्रेन पकडणार आहे. तर चला मंडळी, बघत राहा आणि व्हिडिओ स्किप न करू, व्हिडिओ पूर्ण बघा. तर लगेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा. तर बघा मंडळी, आता आपण आलेलो आहेत नावाशेवा रेल्वे स्टेशन आहे इथं आलो. आणि तर मंडळी आता अशा प्रकारे आपण आलेलो आहे तिकीट काउंटरकडे आणि तिकीट काउंटरकडे आलो ना, तर तिकीट काढून घेऊ. तर आपण आहेत की आत्ता 5 जण आहेत. तर 5 जणांचं आपण काढायचं आहे. तर रिटर्न तिकीट काढतून पहिले आपण. तर CST रिटर्न हे 5 तिकीटं त्याच्याकडनं घेतली आणि त्यांनी घेतले आपल्याकडून फक्त 200 रुपये, म्हणजे पर तिकीट आपल्याला 40 रुपये पडला. तर बघा मंडळी, जर तुम्हाला पण जायचं असेल ट्रेनने तर लवकर इकडून जा, कारण की का इथून आपण जाणार आहे खाली चालून. तर बघूया, हा सेन्सरवाली सीडी आहे. तर ह्याच्यावर खाली जाते. हो माय गॉड, कधी भारी वाटते ना. तर बघू शकता मंडळी, आता सुशी येणार आहेत. ते आल्यावर नंतर मग आपण आता आपल्या ट्रेन आहेत ना, अशा पण 2 गाड्या गेलेल्या आहेत आणि आता आपण 3री गाडी येणार आहे. 10:10ची आहे. तर चला मंडळी बघूया. सुरजभाई बघा, सुरजभाईची मी गाडीवर आलो आहे मंडळी, बघू शकता. चला मंडळी. तर मंडळी अशा प्रकारे या स्टेशनवर माणसं कमी म्हणजे प्राणी जास्त आहेत. तर बघा कुत्री आहेत ना, ते कुत्री मजा करतात ह्या रोपवेवर म्हणजे ह्या सीडीवर. बघा, जर माणूस नसेल येत तर ते कुत्री तरी येतात, निदान त्याचा बिल तरी वाढला पाहिजे ना, म्हणून ते मजा करतात. तर बघू शकता तुम्ही आजूबाजूला पूर्ण. आता आपली ट्रेन आलेली आहे, तर आपण आता ट्रेनमध्ये बसणार आहोत. तर चला मंडळी, जाऊ आता आपण ट्रेनमध्ये ना, ट्रेनमध्ये मस्त की बसू आणि इथून गेल्यावर आपण जाऊ डायरेक्ट नेरूळला. तर नेरूळवरून नंतर मग परत आपण गाडी चेंज करणार आहोत. आणि आज आहे संडे, तर मेगा ब्लॉग आहे. तर आज आपल्याला ट्रेन भेटतील नाही भेटतील याची गॅरंटी सांगूच नाही शकत. तर चला मंडळी, असंच बघत राहा व्हिडिओमध्ये.
हाय मंडळी, बघू शकता तुम्ही इथं आम्ही आलेलो आहेत आता नेरूळ स्टेशनला आहेत. आता नेरूळला आहेत. तर नेरूळवरून आम्हाला लागलेली आहे कुर्ला गाडी लागलेली आहे 11:07ची. आणि आता ती गाडी पकडणार आम्ही आणि कुर्ल्याला उतरणार आहेत. तर बघा आमची मंडळी आवडत आहे सगळ्याला. लय मजा येणार आहे कारण की गणपती बाप्पा मोरया लालबागचं दर्शन होईल की नाही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला मंडळी असंच बघत राहा पाच सोबत. तर बघा मंडळी अशा प्रकारे गर्दी बघा तुम्ही. आज संडे आहे आणि 1-1 तासांनी गाड्या येतात सगळ्या. तर गर्दी बघून बाबा बाबा असं वाटतं तो कुर्ला येता येता मी इथंच उरलो असं वाटेल. कारण की चिंगारलूनं सगळीकडनं चार बाजूंना सगळे इकडनं ढकलतात तिकडनं ढकलतात त्याच चाललं आहे. असं वाटतं तो कुर्ला येते कधी न उतरते कधी. तर बघू शकता तुम्ही भरपूर प्रमाणात गर्दी आहे आणि गणपती बघायला पण तेवढीच गर्दी असेल असं मला वाटतंय. आता मला खात्रीच झाली भरपूर. मंडळी बघली काय कसली गर्दी होती. बेकार गर्दी होती. आता आलो ना आता आम्ही आलेलो आहे कुर्ल्याला आता कुर्ल्यावरून गाडी पकडू आणि सेंट्रलला आहे म्हणजे परेलला उतरू. तर बघा मंडळी अशा प्रकारे आम्ही पोचलेलो आहे चिंचपोकली. आता चिंचपोकली स्टेशनवर पोचलो ना. आता इथून आहे ना आपण जाणार आहे पूर्ण गणपती बघू सगळे आणि नंतर तुम्हाला दाखवतो. बघा चिंचपोकली. तर चला मंडळी असंच आपल्यासोबत राहा आणि व्हिडिओचा मजा घ्या. व्हिडिओ स्क्रिप्ट नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला मंडळी जाऊ आता आपण थेट दर्शनाला. बघा मंडळी आता आपण चिंचपोकलीच्या चिंतामणीच्या गेट जवळ आणि इथून आता एंट्री करणार आपण आतमध्ये. तर चला मंडळी मी मला आतमध्ये तर मंडळी अशा प्रकारे आम्ही आता पाठच्या रस्त्याने जात होतो. तर सुशीलला हा रस्ता माहीत होता तर आम्ही पाठच्या रस्त्यातून चाललो आणि बघतून इथून जर आम्हाला चान्स भेटला जायला आतमध्ये तर आम्ही इथूनच आतमध्ये जाऊ. तर अशा प्रकारे हा रस्ता पण बंद केलेला त्याच्यामुळं आम्हाला पुढं जाता नाही आला. नंतर मग आम्हाला लाईनीतच जायला लागलं. तेव्हा बघा किती लाईन मोठी झालेली आहे किती नाही. भरपूर प्रमाणात लाईन मोठी झालेली आहे आणि आज दर्शन भेटेल नाही भेटेल याचं काय सांगता नाही येत आम्हाला. तरी पण आम्ही पण लाईनीत जायला बघतून आणि लाईनीतच उभं राहतून म्हणजे आम्हाला दर्शन भेटेल. तर बघा म्हणाले अशा प्रकारे आपण चिंचपोकलीचा चिंतामणी आहे त्या गणपतीला आपण बघण्यासाठी आलो. तर बघण्यासाठी आलेलो तर आहे येतात पण लाईन बघा कितपर्यंत गेलेली आहे. पूर्ण गेटजवळ लाईन गेलेली आहे. एवढी लाईन गेलेली आहे. तर ह्या लाईनीलाच आपल्याला उभं राहून दर्शन घ्यायचं आहे. तर ह्या प्रकारामध्ये 2 लाईनी आहेत. एक चरणस्पर्श आहे आणि एक मुखदर्शन म्हणून. तर आपल्याला पहिल्यांदा चरणस्पर्श म्हणून घ्यायचं कारण की त्याच्यातून आपल्याला दोन्ही पण भेटणार आहे देवाचं दर्शन. म्हणजे मुखदर्शन पण भेटेल आणि चरणस्पर्श पण भेटेल. अशा करून आपण 2 भेटणार आहेत. तर मंडळी अशा प्रकारे आता पाऊस पडायला लागला. तर आमच्याकडे छत्री नव्हती तर इथे एक छत्रीवाला होता. तर सुशीलने त्याच्याकडून एक छत्री घेतली आणि त्या छत्रीमध्ये आम्ही 5 जण उभं राहिलो. जसं लाईनीत उभं राहिलो तशी ती लाईन वाढायला लागली आणि बहुतेक तरी मला वाटतं ही लाईन तर जामच मोठी झाली. आम्ही एका लाईनीमध्ये उभं राहिलो तर आम्हाला थोडं बडं वाटतं जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर दर्शन भेटेल. तर बघूया मंडळी आता दर्शन भेटते की नाही. मुख दर्शनसाठी एक लाईन आहे आणि चरणस्पर्श लाईन बघा किती लांब आहे. जास्त येऊ नये 105 बघितलं भरपूर लाईन लांब आहे. भरपूर तर मंडळी अशा प्रकारे आमच्याकडे खायला काय नव्हतं पण आम्ही जो स्टेशनवरून घेतलेले चिप्स वेफर वगैरे तेच आमच्याकडे होतं. तर तेच आम्ही खायला घेतलं.
आणि अशा प्रकारे तिथून जे मुलांना सोडतात ते त्यांच्या ओळखीचे असतील तरच त्यांना सोडते, नाही तर त्यांना सोडणार नाही. पण अशा प्रकारे सामान्य माणसांचं काय होतं, लाईनीमध्ये 2 तास 1.5 तास 2 तास 1.5 तास 4 तास असे उभे राहतात. त्यांचा काय होणार आहे हेच त्यांना समजत नाही. हे समजलं पाहिजे. तर मंडळी तुम्हाला आवाज येते की नाही मला माहीत नाही, पण आपण आता चिंतामणीच्या प्रवेशद्वारावर पोहोचतोय आणि आता चिंतामणीचा आपल्याला थोडंच गेलं ना मुखदर्शन आणि चरणस्पर्श दोन्ही दिसणार आहे. बघा मंडळी अशा प्रकारे आपल्या चिंतामणीचं दर्शन घेतोय आणि तुम्हाला मी चांगल्या प्रकारे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर काय बघू शकता तुम्ही तर मंडळी अशा प्रकारे आपल्या चिंतामणीचं दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे हा चिंतामणीचं दर्शन दाखवलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आता आपण जाणार आहोत पुढचा गणपती काला चौकीचा राजा, त्याला बघायला जाणार आहे. तर चला बघू, चला आता आपण कुठे जाऊ कुठे नाही मी तुम्हाला सगळं अपडेट देणार आहे या व्हिडिओमध्ये. तर चला मंडळी भेटू नंतर आपण. गाईज बघू शकता तुम्ही आमची चप्पल इथं होती, चोरीला गेली. आणि बघा पार्थ काय झाला, चप्पल गेली. तर गाईज बघू शकता तुम्ही चप्पल चोरीला गेली. चला आता जाऊया पदयात्रा चालत जाऊ. आता राहू दे, आपली चप्पल गेली, आपल्याला अजून काय तरी चांगला भेटत. मंडळी बघू शकता तुम्ही आमची चप्पल चोरीला गेली आम्हाला. आता आपण जाऊ मस्त आहे की दुसऱ्याकडे जाऊ, तिकडे गणपती जायचं. तर काय आमची चप्पल गेली तर चपला बघा किती कंची घ्यावाची कंची नाही का समजत आहे. पण नको आम्हाला दुसऱ्याची चप्पल, नाही तर आम्ही कधीच घेतली असती न गेलो असतो. तर चला मंडळी आता जाऊ आपण पुढं. नको भाई नाही बरं.
तर बघा म्हणजे अशा प्रकारे आपण काला चौकीचा राजा महाराजा तो गणपती बघायला आलेलो आहेत. तर बघा हा समोरचा त्याचा प्रवेशद्वार आहे. तर प्रवेशद्वाराच्या आतमध्ये जाऊ आणि बघून घेऊ. तर बघा मंडळी अशा प्रकारे आपण रथाधीशाधिकारी म्हणजेच रथातून गणपती सवारी केलेला हा गणपती आहे. हा गणपती पहिले आपण बघायला आलो. तर चला मंडळी बघून घेऊया. यांचा गणपती आहे ना तो रथावर विसर्जन होतो. तर रथ यांचा एक नंबर म्हणजे फुलामध्ये सजावट केलेला असतो आणि त्याच्यातून त्यांचा गणपती तो मिरवणूक करून विसर्जनाला नेतात. तर एकदम चांगलं आणि यांचा डेकोरेट पण चांगला आहे. बघून घ्या तुम्ही. आणि मंडळी अशाच थोड्या अंतरावर आलेलो आणि नंतर मग आम्हाला आंबेवाडीचा राजा दिसला आणि नंतर मग त्या आंबेवाडीच्या राजाचं दर्शन करायसाठी आम्ही आतमध्ये गेलोत. तर यांचं पण डेकोरेट म्हणजे भारीच आहे आणि बघून घ्या तुम्ही. गणपती खूप छान आहे आणि किती मोठा आहे बघून घ्या. हाय गाइस बघा ATM बघा डायरेक्ट ओपन. फक्त सिक्युरिटीला आहे तिथं मारेल नाही तर आपल्याला चोपल. तर गाइस एवढं धावलून जाम धावरवलं आम्हाला. मुंबईचा राजा बघायला आलो आता शेवटी. पण दमलून पण जाम. पाय पण आहे ना पाय दुखतात आणि भूक लागली तर बाबा बेकार. आता वाटते काय पण दिला तरी खाऊ आम्ही. जाम भूक लागली. पण इथं काय स्टॉल पण नाही ना काय दुकान पण नाही. वडापावची गाडी होती त्याच्यावर बाबा माशा कधी होत्या. त्या माशा बघून नको बोललं. चालत पुढं. आता बघूया पुढं जाऊ नंतर बघू काय भेटते काय जेवायला. आणि मुंबईचा राजा बघितल्यावर तुम्हाला मी नीट चांगली व्हिडिओ करून दाखवते. तर चला म्हणते ती बघत राहा व्हिडिओ. हाय गाइस बघू शकता आता चालून खायला आम्ही पोटपूजा करायला. बघूया जाम भूक लागली खाऊन घ्यायला. चम्मच दे. हाँ चटनी जरा नूडल्स दे बोलते. नूडल्स सट्टी जामच लांब नूडल्स भाई बादशाह गाइस बघू शकता तुम्ही भेल खातून भेल आणि भेल नाही बनवलं आगीचा रग बनवलाय सगळं जण लरलंय. बघा गाइस बघा जीभ लाल झाले लाल.
तर बघा मंडळी जाम चिखालू नको झाला, पाणी आणलं सुरत भाईने म्हणून जरा शांत वाटला. आणि आता अजून शेवपुरी खावा लागते, पाणीपुरी म्हणजे शेवपुरी खाऊन आता. आणि शेवपुरी खाऊन जरा मन हलका करू आणि जाऊ दर्शन घ्यायला मुंबईच्या राजाचा. तर चला म्हणजे ती बघत राहा तुम्ही. तर बघा मंडळी अशा प्रकारे आपण लाईनीमध्ये चाललेलो आहेत आणि तेजुकाईचं दर्शन घेऊ. कारण की आपल्याला तेजुकाई हा इको फ्रेंडली गणपती आहे आणि त्या म्हणजे विदाऊट प्लॅस्टरनी झालेला गणपती. तर बघून घ्या तुम्ही, तेजुकाईचं तर दर्शन होईल आपल्याला. आणि पूर्णपणे हा कागदापासून गणपती बनवलेला आहे. तर बघा, चांगला गणपती आहे. तर मंडळी आपण मुंबईचा राजा आहे ना तो बघायला आलो आहेत. आणि बघूयात हा राजा एक नंबर, म्हणजे यांचा डेकोरेट असतं ना तो एकदम भारी असते. तर चला बघायला चला आपण आता मुंबईचा राजा. तर मंडळी आम्हाला लेट होईल जास्तीत जास्त म्हणून आम्ही तिकीट काढलं आहे. तिकीट फक्त 20 रुपयाचं तिकीट होतं. ते कारण आता आम्ही आतमध्ये जातो ना, तर आतमध्ये प्रवेश केल्यानंतर हा लायटिंगचा नजारा दिसला ना तर एक नंबर असं वाटलं, मन खुश झालं ह्या लायटिंगला बघून. तर नंतर मग थोड्या चलने आम्ही असंच पुढं गेलो आणि नंतर मग डबल तिथून लाईनीमध्ये जायचं होतं. इकडनं कशाला म्हणजे तुमची माणसं तुम्ही घेता तिकडं काय साले माणसं. तर काय बघू शकता तुम्ही, फक्त 5 वरून इकडनं घेतात, बाकीची माणसं आहेत ते तिकडनं घेतात. काय लाभ आहे यांचा बघू शकता तुम्ही. अरे तुम्हाला तिकडून तर बघा मंडळी अशा प्रकारे कॉमेडी ॲक्टर म्हणून आलेला आहे तो म्हणजे गौरव मोरे. तर गौरव मोरे आलेला आहे, तर त्याच्यासोबत थोडं व्हिडिओ वगैरे काढली आणि जरा बरं वाटलं. कारण की असं मोठा सेलिब्रिटी आला आणि गौरव मोरेसोबत आपण शूट केले थोडीफार, तर ते पण जरा बरं वाटलं. तर बघा माझ्यासोबत आहे आता गौरव मोरेला तिथून मस्त की शूट घेतला थोडा आणि नंतर मग इथून गौरव मोरे गेला मुंबईचा राजा दर्शन काढायसाठी. तर मंडळी अशा प्रकारे आपण आता आलेलो परेलचा राजा बघायला. तर परेलचा राजा बघू आणि नंतर मग इथून आपण घरी जायला निघणार आहोत. तर चला मंडळी आता जाऊ आपण परेलचा राजा बघायला. आणि परेलचा राजा एकदम किती मोठा आहे किती नाही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला आता गेटमधून एंट्री केली आणि आतमध्ये जाऊ आणि परेलचा राजा बघू. तर चला मंडळी असंच बघत राहा व्हिडिओमध्ये. तर मंडळी अशा प्रकारे आपल्याला लालबागचं पण दर्शन झालेलं आहे आणि लालबागचं दर्शन करून मस्त आहे की आपण आता इथून जरा निघणार आहे थोड्या वेळाने. तर चला मंडळी बघत राहा व्हिडिओ. चला मंडळी नमस्कार मंडळी. आता आपण म्हणजे पूर्णपणे दर्शन वगैरे घेतलेले आहेत सगळे गणपतीचे आणि आता या ब्लॉगला आपण इथं एंड करतो. तर चला मंडळी व्हिडिओ आता लवकरात लवकर येईल आपली, टेन्शन काय घेऊ नका. तर आता या ब्लॉगला आता मी एंड करतोय. तर चला मंडळी, ओके बाय बाय. चला बाय.